ही दृश्य आहेत विधिमंडळ परिसरातली। या ठिकाणी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय। यावेळेला त्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे, तो म्हणजे नेत्यांवरील आरोपांचा आणि त्यांना मिळालेल्या क्लीन चिटचा। आधी ज्यांच्यावर आरोप झाले होते त्याच्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि त्यावरून विरोधकांनी या ठिकाणी ज्या पाट्या आहेत त्या हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ते आता आंदोलन करताना दिसतायत। 50 खोके एकदम ओके अशा घोषणा करताना विरोधक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याची दृश्य आपण विधिमंडळ परिसरातले बघू शकतो। अगदी काही मिनिटांमध्ये कामकाजाला सुरुवात होणार आहे, पण त्याआधी विरोधक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। भ्रष्टाचार जेव्हा हे नेते मविया सोबत होते त्यावेळेला त्यांच्यावर भाजपकडून सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण ज्या वेळेला हे सर्व नेते त्यांच्यासोबत येऊन मिळाले त्याच्यानंतर मात्र त्यांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा या ठिकाणी विरोधकांकडून केला जातो आणि तसे घोषणा पत्र घेऊन या ठिकाणी सर्व विरोधक आक्रमक होताना दिसून येतात। हिटरनच्या ज्या घटना घडतात राज्यामध्ये त्यावरून सुद्धा विरोधक इथं घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। अगदी काही मिनिटांमध्ये कामकाजाला सुरुवात होईल आणि काल पावसाचा फटका कामकाजाला बसल्याचं पाहायला मिळालं होतं। बरेचसे जे आमदार आहेत, मंत्री आहेत ते पोहोचू शकलेले नव्हते आणि आज मात्र या ठिकाणी कामकाज सुरू होतं आणि त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। जी क्लीन चिट मिळाली आहे बायकरांना त्यावरून हल्लाबोल करताना दिसतात। त्याचबरोबर अजित पवार असतील किंवा इतरही जे नेते आहेत सध्या महायुतीमध्ये सामील आहेत, ज्यांना क्लीन चिट मिळाली आणि ज्यांच्यावर आधी आरोप झालेले होते त्याविषयीचे फलक घेऊन इथं विरोधक आक्रमक होताना दिसतात आणि जी क्लीन चिट मिळालेली आहे रवींद्र बायकर यांना यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला। त्याची दृश्य आपण बघू शकतो। दरम्यान घंटा वाजलेली आहे आणि त्यानंतर आता हे सर्व जे आमदार आहेत, विरोधक आहेत ते सभागृहामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहेत। तर विधिमंडळाच्या परिसरातले ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। दरम्यान अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। तर अनिल देशमुख काय बोलणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान आज जी क्लीन चिट मिळालेली आहे किंवा ज्या पद्धतीने आरोप झालेले होते सत्ताधाऱ्यांकडून, विशेषतः भाजपकडून, त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यावरून हल्लाबोल करताना दिसतायत। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आणि क्लीन चिटवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। मुंबईची जी तुंबई झाली होती त्यावरून सुद्धा विरोधक या ठिकाणी टीका करताना दिसतात आणि हिट अँड रनची जी प्रकरणं समोर येत आहेत, हिट अँड रनचे अपघात समोर येत आहेत त्यावरून विरोधक आक्रमक होताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।